10 बेसिक्स ऑफ लाईफ मधला रूल नंबर 2, वर्क प्लेसमध्ये बेस्ट फ्रेंड्स बनवू नका. डोंट मेक युअर बेस्ट फ्रेंड्स ॲट युअर वर्क प्लेस. त्याचं कारण सांगतो. काय होतं, जेव्हा तुमचा बेस्ट फ्रेंड कामावर होतो आणि समजा काही दिवसानंतर तुम्हाला सिनियर किंवा प्रमोट केलं जातं, तेव्हा त्या मैत्रीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतो. कारण मग तो तुमचा बेस्ट फ्रेंड असतो, तुम्हाला त्याला काम द्यायचं असतं, तुम्हाला त्याला लेटमार्क पण लावायचा असतो, त्याला ओरडायचं असतं आणि अशा वेळी ते होत नाही. आणि जेव्हा ऑफिसमध्ये काही नवीन लोक जॉईन होतात, त्यावेळी तुमचा बेस्ट फ्रेंडसुद्धा त्यांच्याबरोबरच असतो आणि ते बघत असतात की तुमचा बेस्ट फ्रेंड म्हणजे अरे तुरे किंवा अगदी गप्पा मारणं, खांद्यावर हात ठेवणं. आणि मग ते लोक विचार करतात, अरे मग हा सिनियर कसा. तिथे तुम्हाला स्वतःला सिनियर म्हणून प्रूव्ह करताना खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे समजा त्याने कामामध्ये काही चुका केल्या आणि समजा तुम्हाला खूप एक क्रूड डिसिजन घ्यायचा झाला, जिथे तुम्हाला त्याला फायर करायचं झालं किंवा सस्पेंड करायचं झालं, ते तुम्ही करू शकत नाही. त्याच्याहून जास्त सर्वात महत्त्वाची गोष्ट, बेस्ट फ्रेंड म्हणजे काय, सगळ्या गोष्टी मनातल्या शेअर करणारा व्यक्ती. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी तिच्याशी शेअर करता, तेव्हा तुम्ही प्रेडिक्टेबल होता. तुमचे वीकनेस, तुमची स्ट्रेंथ, एव्हरीथिंग, तुमचं शेड्यूल, तुमचा दिवसभर तुम्ही किती वाजता उठता, किती वाजता झोपता, ह्या प्रत्येक गोष्टी तिला माहिती असतात. आणि याचा एक वेगळा दुरुपयोग होऊ शकतो. याचा अर्थ म्हणजे प्रेडिक्टेबिलिटी. तो तुम्हाला सिनियर असो किंवा अगदी तुमचा कलिग असो, काम करताना तुमचे वीकनेसेस जाणून घेतो. त्यामुळे मला असं वाटतं, समजा तुम्हाला कामामध्ये हेल्दी राहायचं असेल तर बेस्ट फ्रेंड्स वर्क प्लेसमध्ये बनवू नका.